दरम्यान पोलिसांना कुणाचे फोन येत होते, सीडीआर तपासात सर्व समोर येईल असं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय। तर सीडीआर तपासले गेलेच पाहिजेत, पोलिसही सहआरोपी म्हणून आत जाऊ शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या पीआयची सीडीआर काढा। दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे पीआय त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा। खरा तपास करायचा आहे ना। मग महाजन साहेबाला कुणाचा फोन आला, पाटील कुणाच्या संपर्कात होते, या तिघांचे पण सीडीआर काढा। या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील। बजरंग सोनवणेने एक स्टेटमेंट महत्त्वाचं केलेलं आहे। कॉल डिटेल्स त्यांचे काल सीडीआर तपासले पाहिजेत, याबद्दल आम्ही त्या सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत। तपासले पाहिजेत ना, काय हरकत आहे। जर त्याच्यात ते कोणी भेटले नाही तर ते निर्दोष असतील, परंतु त्याच्यात जर भेटले तर हा फार मोठा गुन्हा आहे। म्हणून फक्त आरोपीच नाही तर त्याच्या सहआरोपी म्हणून सुद्धा पोलीस आतमध्ये जाऊ शकतात।